नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी? मजेत ना? मी अंजली माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मला साडी ड्रॅपिंग कशी केली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सबस्क्राईब करायला विसरू नका. मी येथे पोहे बनवले आणि लगेचच चहा बनवला. लगेचच नाश्ता करून घेतला, कारण की मला लगेचच एक क्लायंट येणार होते सकाळी आणि नाश्ता झाल्यानंतर लगेचच देवपूजा केली. देवपूजा झाल्यानंतर उंबरठा पूजन तर करायचं राहूनच गेलं आणि उंबरा पूजन केल्याशिवाय मला काही चांगलं वाटतच नाही, कारण मला उंबरा पूजन करायला खूप आवडतं. तुम्हालाही आवडतं का? तर चला, सगळ्यात पहिले जे क्लायंट येणार होते ते आले. त्यांचे आयब्रो फेशियल झालेलं होतं. लगेचच मी हेअरकट करायला घेतला आणि हेअरकट ज्यांचा चालू होता त्यांनी मला आधीच सांगितलं की मला हेअर जास्त शॉर्ट नको आहे, फक्त मला ट्रिम करायचे. पण मीच त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही थोडंसं कार्यक्रमाला जात आहात तर मी थोडा यू शेपला करायचा ट्राय करते, जास्त तुमचे हेअर कट करणार नाहीत. त्याही मान्य केलं आणि मी तसाच करून त्यांना दिला. नंतर 5 वाजता माझं छोटंसं काम होतं, त्याच्यामुळे मधातलं मी घेतलं नाही आहे आणि 5 वाजता घरी आल्यानंतर मला साडी ड्रॅपिंग आणि हेअरस्टाईल होती. तर मी हेच इथं तुम्हाला दाखवत आहे. मी इथे जे खोचत आहे ना ते प्लेन खोचायचं, कारण की यामुळे साडी तेव्हा छान दिसते बॅक साईडला, की प्लेन आलं पाहिजे. नंतर मी इथं त्यांना समोरची जी प्लेट्स असते ती त्यांना विचारते, कारण प्रत्येकाला लहान मोठं आवडत असतं. त्याच्यामुळे मी त्यांना विचारून घेतलं की किती ठेवायचं. पण त्यांनी जसं सांगितलं त्यानुसार मी इथं प्लेट्स करून घेतल्या आणि लगेचच पिनअप करून टाकलं. आणि एक पिन मी थोडीशी बॅक साईडला लावते की जेणेकरून तो पदर आपला पुढं येत नाही. आपण थोडं जरी वाकलं ना की पदर बघा आपला पुढे येतो, तर त्यासाठी एक थोडीशी पिन एक बॅक साईडला लावते आणि एक थोडीशी अशी आता जी लावली ना मी तिथं एक ती लावली. ते पण आवडीवर आहे, प्रत्येकाची आवड आपली वेगळी असते. नंतर मी जो हा पदर थोडासा जो बघितलं ना तुम्ही आता मी पदर कसा लावला, तसा एकदम असं ओढून टाईट तिथं पिन लावून घेतली सेंटरला आणि लगेचच इथं मिऱ्या करून घेतल्या. साडीच्या मिऱ्या काय म्हणता तुम्ही ते, कारण की मी तर दोन्ही पण मिऱ्याच म्हणते, तर पदराच्या मिऱ्या आणि साडीच्या मिऱ्या असं मी बोलते. नंतर इथं मी त्या साडीच्या मिऱ्या एकदम व्यवस्थित करून घेतल्या आणि जो पदर आपण पिन लावलेली होती तो पदर मी आता इकडनं बघा असा ओढून घेतला. तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही. वडल्यानंतर मग ही साडी बघा अशी टाईट दिसते ना, नंतर तो पदर मी तिथे खोचला. बघा मी आता तेच करत आहे, खोचून घेतला आहे तिथे एक पदर आणि मग मी ह्या मिऱ्या नीट अशा व्यवस्थित करून घेत आहे. नंतर ह्या प्लेट्स पडलेल्या ज्या असतात ना त्या परत मी हाताने नीट करून घेते. यामुळे काय होतं ना, आपली साडी फिट दिसते आणि आपल्या बॉडीचा शेप दिसतो, म्हणून हे असं करायचं असतं. कशी वाटली तुम्हाला मी साडी घातलेली? त्याच्यानंतर त्यांची होती हेअरस्टाईल. वॉटरफॉल हेअरस्टाईल करायची होती. इथे मी लगेचच ती हेअरस्टाईल करायला घेतली आहे. ही हेअरस्टाईल आहे ना मला खूप आवडते, कारण की ना याच्यामध्ये सगळे केसांना कर्ल नसतात. म्हणजे आता मी जे एक बर्ड्स काढते ना त्याच्यामधून बाहेर, तेवढ्यांनाच मला आता कर्ल्स करायचे. बाकीचे मी त्यांना प्लेन स्ट्रेटनिंग करून दिलेली. आता मी एवढं त्याच्यामध्ये दाखवलं नाही आहे तुम्हाला. जर तुम्हाला फुल बघायची असेल ना माझ्याकडून तर मला कमेंट करून सांगा की आम्हाला ही हेअरस्टाईल फुल व्हिडिओ दाखव म्हणून. आणि जे आपण आता मी जे काढले होते ना एक थोडे असे छोटे त्याचे मी फक्त कर्ल्स करून घेते. पण लुक खूप छान येतो बरं का. त्यांना माझी हेअरस्टाईल खूप आवडते. आणि एक सांगू का, त्यांना आहे ना ते फक्त येतात आणि सांगतात की माझी आज मला हेअरस्टाईल करायची आहे. मग मलाच टेन्शन असते की मी कशी हेअरस्टाईल करू. बघा किती छान दिसते की नाही. पूर्ण केसांना कर्ल्स नसतात, प्लेन असतात अर्धे, आणि जे मी एक बट काढलेली असते ना तेवढ्यांनाच कर्ल्स करायचे असतात. बघा फायनल लुक किती छान दिसतोय. नंतर गजरा पण लावला आहे. ती रील मी आधीच पोस्ट केलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. बघा किती सुंदर दिसते की नाही. एकदम छान, म्हणजे जास्त कर्ल्सही नाही आणि स्ट्रेटही नाही आणि सोबर दिसते. एकदम छान, खूप छान. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि शेवटी फीडबॅक बघा. छान झाले तुझे म्हणून मी छान तिळगुळ घ्या, गर्ल्स छान झाले. अरे मग अंजली